रोजच्या धावपळीत म्हणजे या तणावाच्या आयुष्यात आपण इतके थकतो. कधीकधी वाटतं ना की हे सगळं आपण करतोय तरी कशासाठी. ही सततची धडपड, यशस्वी होण्याचं दडपण, या सगळ्या शर्यतीत शांततेचा एक क्षण मिळणंही अवघड झालंय. जर या धावपळीच्या जगात शांततेचा मार्ग हवा असेल तर आजची आपली चर्चा अगदी योग्य आहे. आपण आज एका पुस्तकाबद्दल नाही तर एका अशा आरशाबद्दल बोलणार आहोत ज्यात कदाचित आयुष्याकडे पाहण्याचा एक अगदी वेगळा दृष्टिकोन दिसेल. फक्त एक क्षण कल्पना करा की सगळ्या चिंता, सगळ्या अडचणी आणि यशस्वी होण्याची धडपड व्यर्थ आहे. खरी शक्ती जिंकण्यात नाही तर कधीकधी हार मानण्यात आहे. विचित्र वाटतंय नाही का? हाच तो विचार आहे जो हजारो वर्षांपूर्वी लिहिलेल्या ताओ ते चिंग या ग्रंथातून मिळतो. अगदी बरोबर. हा ग्रंथ लाओ त्से यांनी लिहिला असं मानलं जातं. ते कोणी राजे महाराजे नव्हते, तर चीनमधल्या एका जुन्या लायब्ररीत काम करणारं एक सामान्य ग्रंथपाल होते. अच्छा. आणि ताओ ते चिंग म्हणजे काही कथा किंवा उपदेशांचा संग्रह नाही, तर ती 81 छोट्या गूढ कवितांची एक पुस्तिका आहे. म्हणजे वाचायला 1 तास लागेल, पण त्यातले विचार समजायला आणि जीवनात उतरायला अख्खं आयुष्यही कमी पडू शकतं. चला तर मग यातील काही मूलभूत विचारांमध्ये खोलवर शिरूया. कारण हा ग्रंथ काहीतरी करण्याबद्दल नाही तर काहीही न करण्याची कला शिकवतो. प्रवाहाबरोबर वाहण्याची कला. आपलं आयुष्य एकाच प्रश्नाभोवती फिरतं. कसं? प्रत्येक गोष्टीला आपण एका चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करतो. यशाचा फॉर्म्युला, आनंदी नात्याचं रहस्य, जीवनाचा अर्थ. आपल्याला वाटतं की ज्या दिवशी आपल्याला हे सगळं समजेल त्या दिवशी आपण जीवनावर नियंत्रण मिळवू आणि मग दुःख आपल्याला स्पर्श करणार नाही. आपण आयुष्यासाठी एक नकाशा शोधत असतो, नाही का? अगदी. आणि इथेच ताओ ते चिंग एक असा विचार मांडतं जो आपल्याला मुळापासून हादरून टाकतो. अच्छा. हो, ते म्हणतात की ज्या ताओला शब्दात मांडता येतं तो खरा शाश्वत ताओ नाही. म्हणजे? ताओ म्हणजे काय? ती एक परमशक्ती, ब्रह्मांडाचं संगीत, एक अदृश्य धागा जो सर्वांना एकत्र बांधून ठेवतो. पण त्याला पाहता येत नाही, स्पर्श करता येत नाही किंवा पूर्णपणे समजावून घेता येत नाही. थांबा. हे ऐकून तर थोडी भीती वाटते. म्हणजे जी शक्ती हे सगळं चालवते तिला आपण समजूच शकत नाही. मग आपलं काय होणार? नियंत्रणाशिवाय तर सगळं विस्कळीत होऊन जाईल. हे खूपच अनिश्चित वाटतं. बरोबर. हीच तर खरी गंमत आहे. लाओ त्से म्हणतात की हेच खरं स्वातंत्र्य आहे. त्यांनी नदीचं एक सुंदर उदाहरण दिलं आहे. नदी जेव्हा डोंगरातून निघते तेव्हा तिच्याकडे कोणताही नकाशा नसतो. तिला समुद्रापर्यंत पोहोचण्याचा रस्ता माहीत नसतो. ती फक्त वाहत राहते. पण नदीच्या मार्गात तर मोठमोठे खडक येतात, अडथळे येतात. पण यातला सगळ्यात आकर्षक मुद्दा म्हणजे नदी त्या खडकांशी लढत नाही. ती त्यांना तोडण्याचा प्रयत्न करत नाही. अच्छा. ती फक्त त्यांच्या बाजूने आपला मार्ग काढते. ती फक्त आपल्या वाहण्याच्या मूळ स्वभावात राहते आणि कोणत्याही अतिरिक्त प्रयत्नाशिवाय आपोआप समुद्रापर्यंत पोचते. या उलट आपण आपल्या आयुष्यात सतत प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहण्याचा प्रयत्न करतो. ताओ सांगतं की नियंत्रणाची आणि प्रत्येक गोष्ट समजून घेण्याची जिद्द सोडा. ज्या क्षणी आपण हे धाडस करतो तेव्हा आपण बुडत नाही, तर आयुष्यरूपी नदीत सहजपणे तरंगू लागतो. आजच्या जगाचा सर्वात मोठा मंत्र आहे, मेहनत करा, संघर्ष करा, पुढे जा. हे हसल कल्चर ज्याला म्हणतात. यश हे घामातून आणि संघर्षातूनच मिळतं असं आपल्याला शिकवलं जातं. त्यामुळे आपण सतत एका लढाईत असतो. कधी परिस्थितीशी, कधी दुसऱ्यांशी आणि बहुतेकदा स्वतःशीच. आणि या सततच्या संघर्षाचा परिणाम म्हणजे तणाव, थकवा आणि निराशा. इथेच ताओ वू वेई ही एक खूपच वेगळी संकल्पना मांडतं. याचा सरळ अर्थ आहे प्रयत्नाशिवाय कार्य करणे किंवा काहीही न करता सर्व काही साधणे. काहीही न करता. हो. आता हे ऐकून आळशीपणाचा गैरसमज होऊ शकतो, पण हा आळशीपणाचा उपदेश नाही, तर काम करण्याचा सर्वात प्रभावी आणि नैसर्गिक मार्ग आहे. म्हणजे हे प्रोॲक्टिव्ह असण्याच्या अगदी विरुद्ध आहे का? की योग्य वेळेची वाट पाहणं आणि अनावश्यक ऊर्जा न घालवणं असा याचा नेमका अर्थ आहे? कारण आजकाल प्रत्येकजण म्हणतो की पुढाकार घ्या, वाट बघू नका. तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे. हे प्रोॲक्टिव्ह असण्याच्या विरुद्ध नाही, तर फोर्सफुल असण्याच्या विरुद्ध आहे. याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे बांबू आणि ओकचं झाड. वादळात प्रचंड ताकदवान ओकचं झाड वाऱ्याशी लढतं, ताठ उभं राहतं, वाकण्यास नकार देतं आणि तुटून पडतं. बरोबर. आणि शेवटी तुटून पडतं. तर दुसरीकडे नाजूक दिसणारं बांबूचं झाड, ते वाऱ्याच्या झोताबरोबर जमिनीपर्यंत वाकतं आणि वादळ निघून गेल्यावर पुन्हा शांतपणे सरळ उभं राहतं. जिंकला कोण?
ज्याने संघर्ष केला तो, की ज्याने प्रवाहाबरोबर स्वतःला वाहू दिलं तो? अरे हो. मला हे माझ्या कामात अनेकदा जाणवतं. बरोबर. म्हणजे जेव्हा मी एखादी कल्पना जबरदस्तीने पूर्ण करायला जाते ना, तेव्हा ती हमखास बिघडते. पण जेव्हा मी थोडा वेळ थांबते, हां. थोडं रिलॅक्स होते, तेव्हा उत्तर आपोआप सुचतं. म्हणजे हेच आहे का वुवे? अगदी तसंच. हेच वुवे आहे. हे आयुष्याशी लढण्याऐवजी त्याच्यासोबत सूर मिळवण्याची कला आहे. हे त्या शेतकऱ्यासारखं आहे जो बी पेरतो, पाणी देतो आणि मग संयम ठेवतो. त्याला माहीत आहे की रोप उपटून ते मोठं होणार नाही. त्यासाठी योग्य वेळ यावी लागते. अगदी. वुवे म्हणजे योग्य कृतीसाठी योग्य क्षणाची वाट पाहणे आणि अनावश्यक घाई टाळणे. वुवे म्हणजे अनावश्यक संघर्ष टाळणं. पण मला वाटतं आजच्या जगातला सर्वात मोठा संघर्ष तर अधिक मिळवण्याचा आहे, नाही का? मग ते वस्तू असोत, सोशल मीडियावरचे लाईक्स असोत किंवा जास्त पैसा असो. ही न संपणारी शर्यतच आपल्या संघर्षाचं मूळ आहे. तुम्ही अगदी बरोबर मुद्द्यावर आला आहात. आणि इथेच लाओत्से म्हणतात, ज्याच्याकडे सर्वात कमी आहे तोच सर्वात श्रीमंत आहे. ते साधेपणाचा उपदेश देतात. पण हा साधापणा गरिबी किंवा मजबुरीतून आलेला नाही, तर निवडीतून, समजुतीतून आलेला आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे मातीचं मडकं. मडक्याची खरी उपयुक्तता त्याच्या मातीत, रंगात किंवा डिझाईनमध्ये नाही. तर त्याच्या आतल्या रिकाम्या जागेत आहे. बरोबर. ती रिकामी जागाच त्याला पाण्याने भरण्यास किंवा काहीतरी साठवण्यास योग्य बनवते. हे तर झालं वस्तूंचं. पण आजच्या डिजिटल जगात या रिकाम्या जागेचं काय महत्त्व आहे? म्हणजे आपल्या स्मार्टफोनमध्ये शेकडो ॲप्स, न संपणारं सोशल मीडिया फीड, सतत येणारे नोटिफिकेशन्स, ही सुद्धा एक प्रकारची गर्दीच आहे, नाही का? याने आपलं मन पूर्ण भरलेलं आहे. नक्कीच. ही तर आणखी धोकादायक गर्दी आहे. आपलं मनही त्या मडक्यासारखंच आहे. जर ते चिंता, भीती, पश्चाताप आणि इतरांशी तुलना यांसारख्या विचारांनी भरलेलं असेल, तर त्यात शांती, आनंद आणि नवीन कल्पनांसाठी जागा कुठे उरते? बरोबर आहे. आपण सतत भविष्याच्या योजनांमध्ये किंवा भूतकाळातल्या आठवणींमध्ये अडकलेले असतो. त्यामुळे वर्तमानातील तो रिकामा, शांत क्षण आपल्याला अनुभवताच येत नाही. म्हणजे साधेपणा फक्त कपाटातले कपडे कमी करण्यापुरता मर्यादित नाही. अजिबात नाही. ताओ आपल्याला आपलं जीवन आणि मन दोन्ही रिकामं करायला सांगतं. हे फक्त भौतिक वस्तू काढून टाकण्याबद्दल नाही, तर अनावश्यक इच्छा, ओझं वाटणारी नाती आणि त्रासदायक विचार काढून टाकण्याबद्दल आहे. साधेपणा आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख करून देतो. जेव्हा बाह्य गोंधळ कमी होतो, तेव्हा आतला आवाज अधिक स्पष्टपणे ऐकू येतो. हे सगळं ऐकल्यावर असं वाटतंय की ह्या ग्रंथात सगळं उलटंपालटं आहे. अधिक मिळवण्यासाठी कमी करा, जिंकण्यासाठी हार माना. हे खूप विरोधाभासी आहे. म्हणजे हे बुद्धीला पटत नाही. आणि हाच या ग्रंथाचा गाभा आहे. ताओ ते चिंग म्हणतं की जी गोष्ट आपल्याला सर्वात कमकुवत वाटते, तीच प्रत्यक्षात सर्वात शक्तिशाली असू शकते. जसं की पाणी. ते खूप नाजूक असतं, त्याला कोणताही आकार नसतो. पण तेच पाणी मोठमोठ्या, कठीण खडकांनाही कापू शकतं. हे कसं शक्य आहे? कारण पाणी लढत नाही, ते जुळवून घेतं, ते लवचिक असतं. पण आपल्या समाजात तर लवचिकतेला, नरमाईला कमकुवतपणा मानलं जातं. आपल्या मतांवर ठाम राहा, कठोर बना, असं शिकवलं जातं. मग या दोन विचारांमध्ये संतुलन कसं साधायचं? इथेच खरी समज दडलेली आहे. जेव्हा आपण ताठर असतो, आपल्या मतांवर अडून राहतो, तेव्हा आपण तुटण्याची शक्यता असते. पण जेव्हा आपण वागतो, परिस्थितीनुसार स्वतःला बदलतो, तेव्हा आपण वाचतो आणि वाढतो. आज तो विरोधाभास आहे. अच्छा. कधीकधी माफी मागणं हीच सर्वात मोठी ताकद असते, बदला घेणं नाही. म्हणजे जेव्हा मी एखाद्या ऑनलाईन वादात शांत राहण्याचा निर्णय घेते, तेव्हा लोकांना वाटतं की मी हरले किंवा माझ्याकडे उत्तर नाही. पण ताओच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर मी माझ्या रागावर आणि अहंकारावर विजय मिळवला आहे. अगदी बरोबर. तुम्ही जिंकण्या-हरण्याच्या पलीकडे गेला आहात. जर आपण याला मोठ्या चित्रात पाहिलं, तर सत्य कधीच फक्त काळ्या किंवा पांढऱ्या रंगाचं नसतं. ते करड्या रंगाचं असतं. त्यात अंधार आणि प्रकाश दोन्ही असतात. जेव्हा आपण जीवनाला या दोन्ही बाजूंनी पाहू लागतो, तेव्हा आपल्या आत एक खोल संतुलन निर्माण होतं. आणि आपण हे समजून घेतो की खरी ताकद कठोरतेत नाही, तर लवचिकतेत आहे. या सगळ्या विचारांवरून नेतृत्वाबद्दलचा एक प्रश्न मनात येतो. एक चांगला नेता कसा असावा? जो आदेश देतो, जो सर्वात पुढे उभा राहतो, जो मोठे आणि कठोर निर्णय घेतो. आपल्या मनात नेत्याची अशीच काहीशी प्रतिमा असते. आणि लाओत्से ही प्रतिमा पूर्णपणे बदलून टाकतात. त्यांच्या मते सर्वात चांगला नेता तो असतो, ज्याच्या अस्तित्वाची लोकांना जाणीवही होत नाही. जाणीवही होत नाही? हो, ज्याला लोक विसरून जातात. एक मिनिट,
हे कसं शक्य आहे? आजच्या कॉर्पोरेट जगात हे थोडं म्हणजे प्रॅक्टिकल नाही वाटत का? जिथे लीडरला क्रेडिट घ्यावं लागतं, आपली कामगिरी दाखवावी लागते. जर तुमच्या टीमला आणि बॉसला कळलंच नाही की काम तुमच्यामुळे झालंय, तर तुमची प्रगती कशी होणार? हा विचार म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखा नाही का? तुमचा मुद्दा व्यावहारिकदृष्ट्या अगदी योग्य आहे. पण लाओ त्से वेगळ्या प्रकारच्या शक्तीबद्दल बोलत आहेत. खरा नेता मंचावर उभे राहून भाषण देत नाही, तर तो इतरांना त्यांच्या आतल्या शक्तीशी जोडतो. तो एका झाडासारखा असतो, जो स्वतः शांत उभा राहतो, पण त्याच्या सावलीत इतरांना आराम आणि वाढण्याची संधी मिळते. त्याची उपस्थिती जाणवत नाही, पण त्याचा प्रभाव खोलवर असतो. काम पूर्ण झाल्यावर लोक म्हणतात, हे आम्ही स्वतः केलं. म्हणजे एका चांगल्या माळ्यासारखं, जो रोपाला ओढून मोठं करत नाही, तर फक्त माती, पाणी आणि सूर्यप्रकाशाची योग्य व्यवस्था करतो. रोप स्वतःच्या ताकदीवर वाढतं. तुम्ही अगदी अचूक उदाहरण दिलं. खरा नेताही तसाच असतो. तो जबरदस्ती करत नाही, फक्त योग्य वातावरण निर्माण करतो आणि मग लोक स्वतःच फुलतात. खरी शक्ती इतरांना मोठं करण्यात आहे, स्वतःला मोठं दाखवण्यात नाही. जेव्हा एखादी व्यक्ती नेतृत्व करण्याचा भार सोडून देते, इतरांना श्रेय देते आणि पार्श्वभूमीला राहणं पसंत करते, तेव्हाच ती खरी लीडर बनते. त्याचं अस्तित्व लपून राहतं, पण त्याचं काम सगळ्यांच्या नजरेत येतं. हे सगळं ऐकून असं वाटतंय की ताओचा मार्ग म्हणजे नियंत्रण सोडण्याचा, अहंकार सोडण्याचा मार्ग आहे. पण एक गोष्ट अशी आहे, जिला आपण सर्वात जास्त घट्ट पकडून ठेवतो किंवा जिच्यापासून सर्वात जास्त पळतो, ती म्हणजे मृत्यू. मृत्यू हा शब्द ऐकताच मनात एक भीती निर्माण होते. स्वाभाविक आहे, कारण आपण मृत्यूला शेवट समजतो, एक अशी गोष्ट जिथून परत येता येत नाही. पण लाओ त्से यांच्यासाठी मृत्यू ही एक भयावह गोष्ट नाही, तर जीवनाचाच एक अविभाज्य भाग आहे. जसं दिवसानंतर रात्र येते आणि रात्रीनंतर पुन्हा सकाळ होते, तसंच जीवन आणि मृत्यू हे एक चक्र आहे, एक सुंदर नृत्य आहे. जिथे एक संपतं, तिथेच दुसरं सुरू होतं. बरोबर. झाडावरून पानं गळतात तेव्हाच नवीन पालवी फुटते. हे विचार म्हणून खूप शांतता देणार आहे, पण प्रत्यक्षात मृत्यूची भीती, आपलं अस्तित्व संपण्याची भीती खूप खरी आहे. आपण त्या भीतीनेच तर जीवनाला, नात्यांना, वस्तूंना घट्ट पकडून ठेवतो. आणि हेच पकडून ठेवणं दुःखाचं कारण बनतं. मृत्यू ही सर्वात मोठी अनिश्चितता आहे आणि ती आपल्याला सतत आठवण करून देते की आपलं नियंत्रण हा फक्त एक भ्रम आहे. पण जर आपण हे सत्य स्वीकारलं, तर आपण प्रत्येक क्षण एका भेटीप्रमाणे जगू शकतो. खरंय. जेव्हा आपल्याला कळतं की हे सगळं नेहमीसाठी नाही, तेव्हाच त्याचं खरं महत्त्व कळतं. म्हणजे हे सगळं संपणार आहे, ही जाणीवच आपल्याला प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिकवते. सकाळचा चहा, कुणाचं तरी हसणं, सूर्यास्त पाहणं, या छोट्या गोष्टी अचानक खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या वाटू लागतात. अगदी बरोबर. मृत्यूची आठवण आपल्याला जीवनाला पूर्णपणे जगण्यासाठी प्रोत्साहित करते, त्यापासून पळण्यासाठी नाही. ती आपल्याला वर्तमानात जगायला शिकवते. तर ताओ ते चिंग आपल्याला शिकवतं की जीवन ही एक समस्या नाही, जिला सोडवायचं आहे. हे एक संगीत आहे, जे अनुभवायचं आहे. एक नदी आहे, ज्यात फक्त वाहायचं आहे. जेव्हा आपण हा प्रवाह स्वीकारतो, तेव्हा रस्ताच आपलं ध्येय बनतो. हो, हा ग्रंथ एक आरसा आहे, जो आपल्याला आपला खरा चेहरा दाखवतो. तो आपल्याला स्वतःच्या अहंकाराला, भीतीला आणि इच्छांच्या न संपणाऱ्या शर्यतीला सोडायला सांगतो. तो म्हणतो, थांबा, धावणं बंद करा, शांत व्हा आणि आतला आवाज ऐका. या संपूर्ण चर्चेच्या शेवटी एक प्रश्न मनात येतो, जो कदाचित या मूळ स्रोतामध्येही दडलेला आहे. खरा प्रश्न हा नाही की आपण तावला समजू शकतो की नाही. खरा प्रश्न हा आहे की आयुष्याच्या नदीत प्रवाहाविरुद्ध पोहण्याचा संघर्ष सोडून प्रवाहाबरोबर वाहून जाण्याचं धाडस आपलं मन करू शकतं का?